नमस्कार मित्रांनो, बघा आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अतिशय मोठी अपडेट देणार आहे. सर्वात मोठी धक्कादायक बातमी झालेली आहे. कालच तुम्ही बघितले की अजितदादा पवार जे आहेत ते बारामतीत विमान कोसळून त्यांचा मोठा अपघात झालेला आहे आणि त्यांचा दुर्दैवाने मृत्यू झालेला आहे. बघा, लाडकी बहीण योजनेसाठी अजितदादा पवार यांनी खूप मोठे जे आहेत ते निधी त्यांच्या माध्यमातून आदिताईंशी संपर्क साधताना त्यांनी मोठे जे निधी आहेत ते लाडकी बहीण योजनेसाठी वळवलेले होते. लाडकी बहीण योजनेसाठी मोठे त्यांनी निधी पास केलेले होते आणि आज ते आपल्यामध्ये नाहीत. बघा, सर्वात मोठी ही बातमी आहे, त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे. तर सर्व लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या लाडक्या बहिणीसुद्धा नाराज झालेल्या आहेत. तर पुढे बघणार आहोत काय मोठी बातमी आहे, पुढे बघा. तसेच आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, 65 वर्षापेक्षा वयावरील आणि 21 वर्षापेक्षा कमी वयोगटातील महिलांनी घेतलेला आहे लाडकी बहीण योजनेचा लाभ. तर या जिल्ह्यातील 98,000 महिलांची पडताळणी होणार आहे. तर बघू शकता तुम्ही, 98,000 ज्या महिला आहेत त्यांची पडताळणी केली जाणार आहे. लाडकी बहीण योजनेत आता महिलांनी KYC करून ही लाभ बंद झाला आहे. दरम्यान आता ज्या महिलांचे KYC करून लाभ बंद झाला आहे त्यांची पुन्हा जे आहे ती तपासणी केली जाणार आहे. बघा, मोठी अपडेट आहे, सर्वात मोठी लेटेस्ट अपडेट आहे, त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे. लाडकी बहीण योजनेत महिलांची तपासणी होणार आहे आणि अपात्र महिलांना योजनेतून वगळले जाणार आहे. बघा, KYC करूनही नियमात न बसणाऱ्या महिलांचा लाभ बंद. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजनेत KYC केलेल्या ज्या महिला आहेत, लाडक्या बहिणी आहेत, त्यांची पुन्हा जी आहे ती तपासणी होणार आहे आणि लाडकी बहीण योजनेत तपासणी होणार आहे. अपात्र महिलांना योजनेतून वगळले जाणार आहे. KYC करूनही निकषात न बसणाऱ्या महिलांचा लाभ बंद. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. लाडकी बहीण योजनेत महिलांना KYC करणे अनिवार्य होते. यासाठी 31 डिसेंबरपर्यंतची तुमची मुदत होती. या दरम्यान अनेकांनी चुकीची माहिती दिल्याने KYCमध्ये अडचणी येत आहेत. दरम्यान आता याचसोबत अनेक लाभार्थी नियमात न बसल्याची माहिती समोर आलेली आहे. बघा, मोठी अपडेट आहे, सर्वात मोठी लेटेस्ट अपडेट आहे, त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी व्हिडिओ पूर्ण बघा. तसेच लाडकी बहीण योजनेत सोलापूरतील 98,000 महिलांची KYCमध्ये माहिती चुकीची भरल्याने बघा त्यांचा लाभ बंद झाला आहे. परंतु महिलांची प्रत्यक्ष पडताळणी केली जाणार आहे. याचसोबत दुसरीकडे 19,000 महिला ज्या आहेत त्या नियमात बसल्याची तक्रार जी आहे ती यादी मिळाली आहे. बघा, त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी दुसरीकडे तुम्ही बघू शकता 19,000 महिला नियमात न बसल्याची शासन यादी प्राप्त झालेली आहे आणि शासन यादीतील सर्व महिलांची सुद्धा पुन्हा पडताळणी केली जाणार आहे. लाडकी बहीण योजनेत महिलांची KYC करताना चुकीची माहिती दिली आहे. बघा, यानंतर अंगणवाडी सेविका व घरोघरी जाऊन महिलांची पडताळणी करणार आहेत. यासाठी जिल्हा स्तरावरून गावागावात अंगणवाडी सेविका महिलांची यादी जी आहे ती पाठवण्यात आलेली आहे. महिलांच्या घरोघरी जाऊन आता पडताळणी करणार आहेत. बघा, सर्वात मोठी ही नवीन अपडेट आहे, सर्वात मोठी लेटेस्ट अपडेट आहे लाडकी बहीण योजनेसाठी. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी शेवटपर्यंत हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. तर 21 ते 65 वयोगटातील महिला लाभ घेऊ शकतात का? वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असावे. दरम्यान सोलापूर जिल्ह्यातील 15,530 लाडक्या बहिणींचे वय 65 वर्षापेक्षा जास्त आहे आणि 21 वर्षापेक्षा कमी वयोगटातील 282 मुलींना योजनेचा लाभ जो आहे तो लाभ मिळणार आहे. बघा, आणि यात लाडकी बहीण योजनेत महिलांनी KYC करताना चुकीची माहिती दिली आहे. यानंतर अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन महिलांची पडताळणी करणार आहेत आणि यासाठी जिल्हा स्तरावरून गावागावात अंगणवाडी सेविकांमार्फत महिलांची यादी पाठवण्यात आलेली आहे. बघा, महिलांच्या घरोघरी जाऊन आता पडताळणी करणार आहेत. बघा, तसेच लाडकी बहीण योजनेत लाभ घेण्यासाठी 21 ते 65 वयोगटातील महिला लाभ घेऊ शकतात. इथं 2.5 लाखांपेक्षा वय जे आहेत ते तुमचं वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखांपेक्षा कमी असावे. दरम्यान सोलापूर जिल्ह्यातील 15,530 लाडक्या बहिणींचे वय 65 वर्षापेक्षा जास्त आहे. बघा, आपण इथं बघितलेले आहे. तसेच ज्या लाडक्या बहिणींना पैसे आलेत, ज्या लाडक्या बहिणींना पैसे आले त्यांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर पुढे तुम्हाला 2100 रुपयेसुद्धा हप्ता दिला जाणार आहे. बघा, असं शिंदे साहेबांनी सांगितले होते, परंतु अजूनपर्यंत तुम्हाला हप्ता मिळाला नाही. जशी माहिती येईल तशी माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणीनं जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करा, लाईक करा. नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती, नवीन अपडेट्स.